गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव। गुरु महाराजांसोबत अनुष्ठान करण्याचे माझे तिसरी वेळ आहे। श्री मल्लिकार्जुनला सुद्धा आम्ही जोडी होतो, तसं उज्जैनला पण होतो। आणि ज्यावेळेस मी श्री शैलमला आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही चार जोड होतो। तर त्यावेळेस मला वाटलं आता इथं आपण करावं काय, आता मनात विचार आला। मग मी काय करू, मौन धरून परमरहिताचं पारायण गेलो। मग पुन्हा आणि ते रोज दर्शन व्हायचं मला, आणि गुरुमहाराजांचं पण दर्शन व्हायचं। मी जास्त तुमचा घेणार नाही, फक्त मला आता इतका जे अनुभव आहे ते अनुभव सांगून द्यायचं मला वाटलं होतं, पण काय ते आपण माऊलीची ताकद काय आहे ते सगळं समजा म्हणून मी सांगत आहे। आता इथं आल्यानंतर मी विचार करू की आपण मौन धरून पारायण करावं का। दुसरं मन काय म्हणते, मौन धरून तिथं पारायण करतो मला असं शक्य नाही, कारण काय सर्व ओळखीचे लोक येतात जवळ असल्यामुळं, त्याच्यामुळे तू मौन धरून पारायण करू नको। मग काय करू, मग विचार केल्यानंतर मला की बाबा तू निरंकार राहून तू परमरहिताचं पारायण कर। मग त्याप्रमाणे मी साहेब माऊलीला म्हणलो मी निरंकार करून जर पारायणला बसलो तर शक्य आहे का 7 दिवस होणं, तर शक्य आहे म्हणजे मला उत्तर भेटलं। मग मी 7 दिवसापासून निरंकार पारायणावर आहे। ही जी शक्ती आहे ती माऊलीची आणि गुरु माऊलीची आहे, आणि हे मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याला गुरु माऊलीचा मला स्वतःला अनुभव द्यायला। मला बीपी असल्यामुळं मला भूक अजिबात सहन होत नाही, थोडी जरी घरी उशीर झाला तर मी घरी शिवाय देतो, पण इथं आल्यानंतर सगळे मला की तुम्ही कसं याला निळा पारायण तुम्हाला होते काय, हे शक्य आहे का, तुम्ही घरी तुम्हाला 5 मिनिटं सरवणार तुम्ही करू नका। मग स्वामी साहेब आम्ही सर्व म्हणाले की दादा करू नका, पण मी मला खूपच चांगलं आले, आता मी तरी काय करू म्हणून आता। मग त्याप्रमाणे आज 7 दिवसापासून मी निरंकार पारायण केलो, आणि सर्व गुरुची ताकद आणि आपल्या गुरुप्रसाद आशीर्वाद आहे, आणि असंच आम्हाला गुरु सेवा करायला मिळो एवढी मी प्रार्थना करून माझे स्पष्ट संत शिरोमणी स्वामी महाराज की जय।